मी अशा देशात जगतो जिथं काही लोक एखाद्या संघर्ष करणाऱ्या परिस्थितीनं हातबला झालेल्या महिलेकडे माणूस म्हणून पाहत नाही, तिच्या अडचणीला मदतीची हाक समजण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थाची संधी समजतात, जिथं तिच्या असहाय्यतेची किंमत लावली जाते आणि तिच्या स्वाभिमानाची परीक्षा घेतली जाते. समाजाची खरी ओळख तो शक्तिशाली लोकांशी कसा वागतो यात नसते, तर तो सर्वात असुरक्षित व्यक्तीशी कसं वर्तन करतो यात असते. मी अशा देशात जगतो जिथं संविधानात समानतेची शपथ घेतली जाते, पण अनेकांना समानतेचा अनुभव अजूनही मिळत नाही. मी अशा देशात जगतो जिथं एका लहान मुलीवरचा अत्याचार असो किंवा एखाद्या वृद्ध महिलेवरचा गुन्हा, अशी प्रत्येक बातमी माणुसकीला पराभव करून जाते. मी अशा देशात जगतो जिथे शिक्षणाला भविष्याची किल्ली म्हटलं जातं, पण कधी कधी प्रश्नपत्रिका फुटतात आणि वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीवर एका रात्रीत पाणी फिरतं. मी अशा देशात जगतो जिथं कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, पण अनेकांना वाटतं की प्रभाव, पैसा आणि ओळखी समोर न्याय कमकुवत पडतो. मी अशा देशात जगतो जिथे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि अनेक गरीब अजूनही जगण्यासाठी, मी परत एकदा म्हणतोय, फक्त जगण्यासाठी गाढवासारखं परिश्रम करत आहेत. मी अशा देशात राहत आहे जिथं प्रश्न विचारणाऱ्याला अनेकदा देशद्रोही, नकारात्मक किंवा त्रासदायक ठरवलं जातं, पण चूक दाखवणारा शत्रू नसतो, तो समाजाला आरसा दाखवत असतो. मी अशा देशात राहतो ज्याच्याकडे सुपीक जमीन आहे, समुद्र आहे, जंगल आहे, डोंगर आहेत, वाळवंट आहे, 4ही ऋतू आहेत, असंख्य संस्कृती आहेत आणि जगाला आश्चर्यचकित करणारी बुद्धिमत्ता आहे. मग प्रश्न एकच आहे, इतकं सर्व काही असूनही अन्याय, भ्रष्टाचार, हिंसा आणि बेफिकिरी समोर आपण अजूनही असहाय का आहोत? देश म्हणजे फक्त जमीन नसते, देश म्हणजे त्याची माणसं, त्याचा न्याय आणि त्यांची सुरक्षितता आणि त्यांचा स्वाभिमान. देशावर प्रेम करणं म्हणजे त्याचा चुका लपवणं नाही, देशावर प्रेम करणं म्हणजे त्या चुका मान्य करून त्या बदलण्यासाठी उभं राहणं. कारण टाळ्यांनी देश महान होत नाही, जबाबदारीने देश महान होतो. आणि ज्या दिवशी प्रत्येक माणूस नियमापेक्षा वरचढ असल्याचा अहंकार सोडेल, त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनेल. तोपर्यंत मी अशा देशात जगतो ज्यावर मला प्रेम आहे, पण म्हणूनच त्यातील प्रत्येक चुकीविरुद्ध आवाज उठवणं मी कधीही थांबवणार नाही. जय भारत.